जय हिंद मित्रांनो, मी मनोहर लेकुडगे माझ्या या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपला संख्या चॅप्टर चालू आहे. संख्या चॅप्टरवरचे आजपर्यंत भाग 6 घेतलेले आहेत. आपण आज भाग 7वा घेणार आहोत. आज भाग 7व्याचं पहिलं उदाहरण बघा काय आहे. तर पहिलं उदाहरण आहे एक शेतकरी 2000 रुपयांचे कर्ज घेतो आणि ते 4 हप्त्यात परतफेड करतो. प्रत्येक हप्त्यात त्याला आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त द्यावे लागतात. तर पहिल्या हप्त्यात परतफेड केलेली रक्कम किती? बघा उदाहरणात काय म्हणले, एक शेतकरी 2000 रुपयाचे कर्ज घेतो. कर्ज किती रुपयाचं घेतो? 2000 रुपयाचं कर्ज घेतो आणि तो किती हप्त्यात? 4 हप्त्यात परतफेड करतो. पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता. किती? 4 हप्त्यात परतफेड करतो. प्रत्येक हप्ता त्याला आधीच्या हप्त्यापेक्षा किती रुपये जास्त द्यावा लागेल? 50 रुपये. मग पहिला हप्ता जर त्यानं 100 रुपयाचा दिला तर दुसरा कितीचा द्यावा लागेल? 100 अधिक 50चा. तिसरा अजून 50 न वाढून म्हणजे 100 अधिक 100. तिसरा अजून 50 रुपये वाढून 100 अधिक किती हो? 150. काय करावं लागेल त्याला? प्रत्येक आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त द्यावे लागले आणि त्यानं 4 हप्त्यात ही 2000 ही रक्कम काय केली? परतफेड केली. तर बघू हे 4 हप्त्यांची बेरीज म्हणजे काय? तुमचे 2000 रुपये त्याने फेडलेत. 100 अधिक 100 अधिक 50 अधिक 100 अधिक 100 अधिक 100 अधिक 150 ही 4 हप्त्यातली एकूण रक्कम त्यानं फेडलेली. म्हणजे किती रुपये फेडले? तो 2000 रुपये फेडलेत. करा बेरीज. इथं 1 2 3 4 100 आहेत म्हणून हे 4 100 अधिक हे 100 आणि 50 150 आणि हे 150 किती? 300 बरोबर हे 2000 रुपये. मग हे 4 100 बरोबर 2000 हे प्लस 300 बाजू बदललं काय होणार हो? मायनस 300 होणार. मग 100 बरोबर 2000 म्हणून 300 काढले किती? 1700. हा गुणाकारातला 4 इकडे बाजू बदललं भागाकारात जाईल. 100 बरोबर 4 चोक 16. इथं 1 गेला, 1 उरलेली बाकी, इथं 0 घेतला. 4 दोन्ही 8, 2 उरले, 4 25. तर कितीचा? त्यानं पहिल्या हप्त्यात परतफेड केलेली रक्कम बघा, एक्स ची किंमत 425 रुपये आलेली आहे. मग एक्स हा आपण पहिला हप्ता पकडला होता. तर मला सांगा मित्रांनो, पहिला हप्ता किती रुपयाचा आला? 425 रुपयाचा आला. बघा 50 रुपयानं वाढाले. किती रुपयानं वाढाले? 50 रुपयानं प्रत्येक हप्ता वाढालाय. तर काय हो? साधारण फरक 50 रुपये. जर समान फरक असेल तर ती कोणती अंकगणितीय श्रेणी असते आणि अंकगणितीय श्रेणीची बेरीजचं सूत्र काय हो? SN = n/2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस कंसात n-1 कंसाच्या बाहेर d आणि ब्रॅकेट क्लोज हे सूत्र आहे. तर तुमचं SN म्हणजे एकूण बेरीज, एकूण कर्ज किती हो? 2000 रुपये दिले. इथं लिहा 2000. n म्हणजे किती हप्ते, एकूण किती हो? शेवटचा हप्ता 4 हप्ते. 4 भागिले 2 कंसात 2. ए म्हणजे काय? पहिलं पद. ए तुम्हाला काढायचंय पहिलं पद. अधिक n म्हणजे 4 हप्ते वजा 1. साधारण फरक म्हणजे डी. साधारण फरक किती हप्ता वाढाला? प्रत्येक 50 रुपयानं. तर हे 50 कंस क्लोज. काय केलं मी? हे बे दोन्ही 4
इथं 2 आला, हा 2000 इथला गुणाकारातला हा 2 मी इथं डायरेक्ट भागाकारात घेतो आणि इकडे यांची बेरीज करून टाकतो. 2a अधिक 4 वजा 1 3 आणि 3 गुणिले 50 5 त्रिक 15 म्हणजे 150. इथं 2 न काय केलं मी या 2000 ला भागलं, किती आलं 1000 आलं. 1000 हे 150 प्लस चे इकडं मायनस झाले, इकडं काय राहिलं 2 राहिलं. इथं लिहितो बघा, 1000 मधून हे 150 गेले, किती उरते 850 बरोबर. हे 2a जशास तसं हे 850 हा 2 इथला गुणाकारातला इकडं भागाकाराला. ए म्हणजे पहिला हप्ता 850 निम्म करा किती येते 425. ए म्हणजे तुमचा पहिला हप्ता किती आला हो 425 रुपये. सूत्रानं जा किंवा जसं तुम्हाला उदाहरण सांगते तशी मांडणी करा. एक्स स्वरूपामधली दोन्ही कुठली मांडणी केली तर उत्तर तुमचं तेच भेटेल. एक शेतकरी 2250 रुपयांचे 2250 रुपयांचे कर्ज घेतो व ते 5 हप्त्यात परत करतो. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयाने जास्त असेल तर पहिल्या हप्त्यात परतफेड केलेली रक्कम किती. पहिल्या हप्त्यात परतफेड केलेली रक्कम किती. सेम आहे, सेम उदाहरणात काहीच फरक नाही. एकूण कर्ज किती रुपयाचं घेतलंय हो, कर्ज 2250 रुपयाचं घेतलंय. पहिलं 4 हप्त्यात फेडलं होतं पहिल्या उदाहरणात. आता किती हप्त्यात फेडले 5 हप्त्यात. पहिला हप्ता माहित नाही x, दुसरा हप्ता 50 रुपयानं जास्त म्हणले मागील हप्त्यापेक्षा. मग तिसरा हप्ता दुसरा 1 अधिक 50, तिसरा 1 अधिक 100, तिसरा वाढून अजून चौथा त्याच्यापेक्षा वाढून आणि पाचवा त्याच्यापेक्षा वाढून म्हणजे 50 वाढविले. 50 वाढविले. पहिला 1, दुसरा 1 अधिक 50, तिसरा 1 अधिक 100, चौथा 1 अधिक 150, पाचवा 1 अधिक 200. हे 5 हप्ते, या 5 हप्त्यांची बेरीज म्हणजे काय हो, किती रुपये तुमचे 2250 रुपये. करा बेरीज. 1 2 3 4 5 5 1 अधिक किती 100 हे 50, 150 300 200 500 बरोबर किती 2250. 5 1 बरोबर 2250 मधून हे 500 वजा प्लसचे बाजू बदल मायनस झालं. 5 1 बरोबर हे 250 ते 250 500 गेले किती 1750 उरले. x बरोबर 1750. 2250 मधून 500 काढले 1750 उरतात. हे 5 इकडले आता गुणाकारातले इकडे भागाकारात. x बरोबर 5 त्रिक 15 5 बघा 5 त्रिक 15 2 उरले 25 झाले. 5 5 25 शून्य जशास तसा. म्हणजे पहिला हप्ता किती रुपयाचा हो 350 रुपयाचा. सूत्रानं काढायचे काहीच हरकत नाही. सूत्रानं काढा. Sn = n/2 ब्रॅकेट मध्ये 2a + n-1 कंसाच्या बाहेर d ब्रॅकेट क्लोज. तुमचं Sn एकूण बेरीज किती आहे 2250 रुपये. n एकूण हप्ते किती आहे तर तुमचे 5 भागिले 2 a म्हणजे पहिलं पदच काढायचं. n म्हणजे काय हो 5 वजा 1 कंसाच्या बाहेर d. साधारण फरक कितीचा 50चा. हे 2 भागाकारातले इकडे काय येणार गुणाकारात. वरचे 5 इकडे कुठे येणार खाली येणार. 2 ये अधिक 5 वजा 1 4 गुणिले 50 5 चोक 20 म्हणजे किती 200. हे ब्रॅकेट काय गरज नाही, ब्रॅकेट आपण सोडून घेतलं. ठीक आहे. मग काय करायचं ह्या 5 न बघा 5 चोक 20 5 5 25 450 गुणिले 2. हा बघा 450 गुणिले 2 म्हणजे किती होणार इथं 450 आणि 450 900. हा 200 प्लसचा इकडं मायनस 200 होणार. इकडं 2 ये जशास तसं. 900 मधून 200 गेले 700 बरोबर 2a.
या 700ला इकडल्या 2 काय केलं, इकडं भागाकारात आले, निम्म केलं, किती येईल तुमचं 350. 700चं निम्म. कुठंही काढा, कसंही काढा, सूत्रानं काढा, विदाऊट सूत्रानं काढा, आपलं उत्तर काय आलं पाहिजे, उत्तर आलं, विषय संपला. एका महिलेने महिला बचत गटात महिला बचत गटात फेब्रुवारी एका महिलेने महिला बचत गटात फेब्रुवारी 2010 महिन्याच्या पहिल्या दिवशी 2 रुपये, दुसऱ्या दिवशी 4 रुपये, तिसऱ्या दिवशी 6 रुपये, याप्रमाणे बचत केल्यास तिचा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरची एकूण बचत किती? बघा, सूत्र का महत्वाचं आहे, तर अशा उदाहरणामध्ये आता हप्ते 4 होते, शेतकऱ्याचे 5 होते, त्यावेळेस हप्ते काढू लागलो आपण. इथं किती दिवस दिलेत, पूर्ण आता फेब्रुवारी महिना दिलाय. तर लक्षात पाहिजे, फेब्रुवारी महिना कधीचा आहे, 2010चा. मग जर लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. मग 2010ला 4 न भाग जात नाही, म्हणून ते काय हो, लीप वर्ष होत नाही. लीप वर्षाला काय होतो, 4 न भाग जातो. 2010ला 4 न पूर्ण भाग जात नाही, म्हणून ते काय हो, साधं वर्ष. आणि साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो, 28 दिवसाचा, बरोबर. मग त्या महिन्याच्या पहिल्या दिवशी 2 रुपये, बघा, पहिल्या दिवशी 2 रुपये, दुसऱ्या दिवशी 4 रुपये, तिसऱ्या दिवशी 6 रुपये, अशी एकूण 28व्या दिवशीपर्यंतची एकूण बचत काढायची, एकूण महिलेचे त्या बचत काढायच्या. म्हणजे 28व्या दिवसापर्यंत तिने किती रक्कम आपली बचत केली आहे. तर SN म्हणजे काय हो, एकूण बेरीज. SN इज इक्वल टू n/2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस कंसात n-1 कंसाच्या बाहेर d ब्रॅकेट क्लोज. मग आपल्याला SN म्हणजे एकूण बेरीज काढायचा आहे. SN इज इक्वल टू n म्हणजे शेवटचं पद. तुम्हाला किती महिना कितीचा असतो, 28चा, म्हणून शेवटचे पद 28/2. 2 a म्हणजे पहिलं पद. हे पहिलं पद किती हो, तुमचं 2 अधिक n म्हणजे काय, 28 वजा 1. साधारण फरक कितीचा आहे, 2-2 रुपयानं वाढत चाललाय. तर साधारण फरक तुमचा 2 रुपयाचा आहे. घ्या सोडून. 28ला 2 न भागलं, 14चा भाग. 2 4 अधिक 28 वजा 1 किती झालं, 27. हे गुणिले 2. मग मी इकडं सोडतो बघा. बरं, इथे एक स्टेप करतो. 14 कंसात 4 अधिक 27 दोन्ही किती होतंय, 54 होतंय, 54. मग इकडं बघा, हा 14 गुणिले हे 54 आणि 4 किती होता, तो 54 आणि 4 58. आता का गुणाकार करा, 14चा पाडा येत असेल 14चा करा. जर कुणाला येत नसेल तर 58 गुणिले 14 करा. 8 चोक 32 ला 2 हातच्या 5 हातच्याले 3, 5 चोक 20 आणि 3 23. मग 8 1 8 हातचा आला 1, सॉरी हातचा 1 कुठला, 5 1 5, 8 आणि 3 11ला 1 हातचा आला 1, 5 आणि 3 8. किती रुपये हो तुमची, 812. बघा, 14 8 12 दर्शे, 12 दर्शेला 2 हातचे आले 11, 14 पंचे 70, 70 आणि 11 81. 14चा पाडा येणाऱ्यासाठी, न येणाऱ्याला तिकडं तसं करून घ्यायचं. किती आली एकूण बचत, 812 रुपये आली. त्या महिलेची एकूण फेब्रुवारीची बचत
किती आली हो? 812 रुपये आली. हे बघा असं सुद्धा काढता येते. कसं काढता येते? थोडस डोकं चाललं की या एवढ्याची सुद्धा गरज नाही. बघा पहिल्या दिवशी 2 रुपये आहे, दुसऱ्या दिवशी 4 रुपये, तिसऱ्या दिवशी 6 रुपये, म्हणजे दिवसाच्या दुप्पट कमाई वाल्या. 1 ची 2, 2 ची 4, 3 ची 6, तर 28 ची शेवटी किती येणार? 56 रुपये येणार. मग 2 पासून बघा पहिली समसंख्या काय? आता 2 पासून 56 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज काढायची आपल्याला. तर कशी? आपली समसंख्येची बेरीज काढायचं सूत्र पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. काय केलं मी? पहिली संख्या 2 अधिक शेवटची संख्या 56 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती आहे? तर 28 आहे. दिलंयच आपल्याला 28 दिवस. मग 2 ने 28 ला भागलं 14, 56 आणि 2 58, आणि आताच केलं तर बघा इथं 58 गुणिले 14 किती आलंय? 812 रुपये. सोपं आहे की नाही? फक्त डोकं चाललं की असं काही ना काही करून काढता येतं. एसएनचं सूत्र जर पाठ नसेल तर असं करायचं. हे फक्त क्लू ओळखू आला पाहिजे. 1 चे दुप्पट 2, दुसऱ्या दिवशी 4, तिसऱ्या दिवशी 7, 28व्या दिवशी किती रुपये होतील? 56 रुपये होतील. मग 2 ते 56 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढायची, कारण 2 न वाढतच चालेल ते. एका सभागृहात पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 24 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 28 खुर्च्या. याप्रमाणे जर त्या सभागृहात एकूण 30 रांगा असतील तर त्या सभागृहात किती माणसे बसू शकतील? बघा किती माणसे एका सभागृहात. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत म्हणजे 20च माणसं बसणार. दुसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत म्हणजे एक खुर्ची एक माणूस, 24 माणसं बसणार. तिसऱ्या रांगेत 28 खुर्च्या आहेत म्हणजे 28 माणसं बसणार. याप्रमाणे जर एकूण किती रांगा आहेत? 30 रांगा असतील तर त्या सभागृहात किती माणसे बसू शकतील? बघा पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या 24, तिसऱ्या रांगेत 28, अशा करून 30व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील आणि त्या 30व्या रांगेत जेवढ्या खुर्च्या आहेत तेवढे माणसं बसले तर एकूण माणसांची बेरीज काढायची आपल्याला. एकूण किती माणसे बसतील? तर आपलं तेच सूत्र सेम बेरजेचं SN = n/2 ब्रॅकेट मध्ये 2a कंसात n - 1 कंसाच्या बाहेर d ब्रॅकेट क्लोज. बघा n म्हणजे काय हो? n म्हणजे शेवटचं पद, आणि तुमचं शेवटचं पद किती आहे हो? 30. शेवटची रांग किती आहे? n बरोबर 30. a म्हणजे तुमचं पहिलं पद. a बरोबर पहिल्या रांगेत किती खुर्च्या आहेत? 20 खुर्च्या. इतकं समजलं. डी म्हणजे साधारण फरक. बघा 20 चं 24 झालंय, 24 चं 28 झालंय, म्हणजे साधारण फरक कितीचा आहे हो? 4 चा. या किमती भेटल्या. SN म्हणजे एकूण पदांची बेरीज. मग SN = n ची किंमत 30/2, 2 a ची किंमत किती हो? 20 कंसात n ची किंमत 30 - 1, d म्हणजे साधारण फरक तुमचा कितीचा? 4 चा. बघा 30 ला 2 न भागलं, 15 चा भाग गेला, 20 दोन्ही किती? इथं अधिकचं चिन्ह आहे. 20 दोन्ही किती? 40. 30 - 1 29 गुणिले किती? 4. मग बघा हे 15 कंसात 40 अधिक 29 चोक किती येते? आता मला बी 29 चा पाडा आहे ना. 9 चोक 36 ला 6, 4 3, 4 दोन्ही 8, 8 आणि 3 11 किती? 29 चोक 16 दर्शवते. 9 चोक 36 ला 6, 4 3, 4 दोन्ही 8 आणि 3 11. हे 15 116 आणि 40 किती होत आहे? तर 156 होत आहे. 15 गुणिले 156 काढा, तुमचं उत्तर येऊन जात आहे. मग 156 गुणिले 15
15 सख्खी 90 ला शून्य, हातचे आले किती 9, 15 पाचा 75, 75 9 84 ला 4, हातचे आले 8, 15 1 15, 15 8 23. तुमचं उत्तर किती आलं तर 2340 माणसे बसू शकतील. किती माणसं बसू शकतील 2340. बघा, पहिल्या रांगेत 20 माणसं होते, दुसऱ्या रांगेत 24 माणसं होते, तिसऱ्या रांगेत 28 माणसं होते. तर डॉट 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 30व्या रांगेत किती माणसं असतील आणि 30व्या रांगेतले माणसं निघाले म्हणजे तुमचं काय होईल एकूण. बघा, 30व्या रांगेतले जर माणसं निघाले तर तुम्हाला एकूण बेरीज काढणं सोपं जाईल. बघा, पहिल्यात 20, दुसऱ्यात 24, तिसऱ्यात 28. आता हे 19 न जास्त गेले. बघा, पहिल्यांदा 19 न जास्त गेलंय, दुसऱ्याला कितीनं जास्त गेलंय 19, 2 न 12चा भाग, 1 न 20चा भाग, 3 न नाही. हे असं काढू शकत ना आपण, त्याच सूत्रानं जावं लागते. त्याच सूत्रानं सोडवा एसएनच्या, कारण पहिलं समसंख्येचं होतं, दुप्पट दुप्पट निघू लागलं म्हणून ते काढू शकलो आपण. 30 पर्यंत असं काढता येत नाही, अवघड जाते, त्याच्यामुळे ते एसएनच्या सूत्रानंच काढून घ्यायचं. एक नैसर्गिक संख्या, एक नैसर्गिक संख्या व आणि एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज 50/7 आहे तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती म्हणले. बघा काय म्हणले हो, एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज 50/7 आहे तर ती संख्या कोणती? ती संख्या माहित नाही, आपण एक्स मानू. काय मानू? एक्स मानू. एक संख्या एक्स, एक्स ची गुणाकार व्यस्त संख्या 1/x यांची बेरीज किती आहे म्हणले 50/7 आहे म्हणले. तर ती संख्या कोणती? बघा मित्रांनो, अशा उदाहरणामध्ये नेहमी छेदातील जी संख्या असते ते आपलं उत्तर असतं. x म्हणजे 7 असतं. बघा, 7 आणि 1/7 यांची बेरीज करा, 50/7 होते. 7 7 49 आणि 1 50, छेदामध्ये 7 हेच येते. 7 हेच उत्तर येते तुमचं. कुठलं असं एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज 50/7 आहे म्हणलं तर ती संख्या कोणती? ही जी छेदातली संख्या असते ती आपलं उत्तर असते. मग मास्तर कसं? मी सांगितलं x माना, x ची गुणाकार व्यस्त संख्या 1/x यांची बेरीज किती 50/7. आता करा कॅल्क्युलेशन. x गुणिले x, x चा वर्ग अधिक 1/x बरोबर 50/7 बरोबर. आता काय करायचं, हा 7 इकडे आणायचा, 7 इकडे आणला, x चा वर्ग अधिक 1 यांच्या सोबत गुणाकार झाला, हा 50 आहे तर हा x इकडे नेला, या 50 सोबत गुणाकार झाला. मग बघा 7 गुणिले x चा वर्ग 7x चा वर्ग अधिक 7 1 7 बरोबर हे 50x. आता मी काय करणार, 7x चा वर्ग अधिक नाही, हा 50x मी इकडे आणला, वजा 50x झाला, हा अधिक 7 जशास तसा तुला बरोबर 0. मी या 7च्या अगोदर हे 50x इकडे आणून इथं काय लिहिले, कारण मला हे समीकरण ax चा वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात लिहायचे. मग -50x अधिक 7 लिहिलं काय आणि 7 वजा 50x लिहिलं काय, सेम. म्हणजे 3 अधिक 4 लिहिलं काय आणि 4 अधिक 3 लिहिलं काय, तेच. तसं मी 50 आधीच का लिहिले मास्तर, काय जणांचा प्रश्न राहते, हे 50x मग या 7च्या नंतर लिहा. फक्त ax चा वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात आणण्यासाठी मी हे लिहिले. हा, तर बघा आता या समीकरणामध्ये हे 7 आणि हे 7 या दोन्हीचा गुणाकार किती येतो 49. मग अशा दोन संख्या निवडा ज्यांची बेरीज वजा 50 यावं, ज्यांची बेरीज वजा 50 यावं आणि ज्यांचा गुणाकार 49 यावं. अशा 7 7 49. तर ज्यांचा गुणाकार 49 यावं आणि ज्यांची बेरीज 50 यावं अशा दोन संख्या निवडायच्या.
आणि मग आपलं हे समीकरण सोडवायचं. मग हे समीकरण सोडल्याच्या नंतर तुम्हाला बघू आपण 49 चे अवयव तर हे दोनच निघतात. 7 7 49, 7 नच भाग जातो. मग कसं याला कसं सोडविता येईल? 7 7 49. 7 गुणाकार किती आला पाहिजे? बेरीज आली पाहिजे 50 आणि गुणाकार आला पाहिजे 49. अशा दोन संख्या कोणत्या निघत्या? 7 1 7, 50 तिकडे आणला, हे 7 तिकडे नेले, हा x तिकडे नेला, x इकडे नेला, 50 x झाला, बरोबर आहे. 7x चा वर्ग अधिक 7 बरोबर आहे. x कॉमन हा 50 कुठं अडकलं आपलं? कुठं अडकलं बघा लागेल. 7 7 49 50. हा राईट. बघा आलं उत्तर. दोन संख्यांचा गुणाकार किती हो? 49 आणि त्यांची बेरीज किती आली पाहिजे? -50. मग 49 जर गुणाकार याचा असला तर 49 1 49 आणि बेरीज त्याची -50 म्हणजे हे दोन्ही -49 आणि -1 घ्या. -49 आणि -1 गुणाकारामध्ये मायनस मायनस प्लस होतं म्हणून 49 1 49 आणि बेरजेमध्ये मायनस मायनस मायनसच राहतं म्हणून -49 आणि -1 50. मग मी याची पुढ काय केली बघा, 7x चा वर्ग वजा -50x ला मी असं लिहिलं -49x आणि -1x असं लिहिलं. आणि मग काय केलं, या -50x ला -49x आणि -1x लिहिलं म्हणजे -50 अधिक 7 जशास तसा ठेवला बरोबर 0. आता इथं बघा 7 आहे, इथं 7 7 49 आहे, इथं x आहे, इथं x आहे म्हणून मी काय केलं 7x कॉमन काढला. 7x कॉमन काढल्यावर उरलं काय? इथला x हे वजाचं चिन्ह जशास तसं इथं काय उरतंय? 7 उरते. बघा याचं कॅल्क्युलेशन 7x ने या कंसाला गुणा 7x गुणिले x 7x चा वर्ग 7x वजा 7 7 7 49 आणि x. बघा मग इथं वजा 1 कॉमन काढला, कंसात काय राहील? x वजा 7 राहील. इथं प्लस चं मायनस का होते? कारण -1 ने या कंसाला गुणा -1 गुणिले x -1x आणि -1 वजा -7 मायनस मायनस प्लस 1 गुणिले 7 इथं 7 बरोबर 0. बघा x वजा 7 x वजा 7 समान दोन कंस आले. मी x वजा 7 बरोबर 0 सेपरेट घेतला. इथं 7x वजा 1 बरोबर इथं 7x वजा 1 बरोबर याचा 0 सेपरेट घेतला. हे 7x हे वजा आहे. मग x बरोबर 7 ही एक किंमत आली आणि x बरोबर हा -1 इकडे जाऊन +1 झाला. हा 7 इथं गुणाकारातला इथं भागाकारात गेला. x बरोबर किंमत आली 1/7 किंवा x ची किंमत आली 7. ऑप्शन मध्ये जर तुम्हाला 7 दिलं तरी बी उत्तर बरोबर आहे. ऑप्शन मध्ये जर 1/7 दिलं तरी बी उत्तर बरोबर आहे. बघा का बरोबर आहे ते बी सांगतो. ऑप्शन मध्ये 7 दिलं आणि 1/7 दोन्ही दिलं, 1 व 2 असं म्हणून दिलं तर 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. कसं ते आता बघा, एक नैसर्गिक संख्या 7 तिची गुणाकार व्यस्त संख्या 1/7 यांची बेरीज 50/7 आहे. बरोबर येतं 7 7 49 आणि 50/7. एक नैसर्गिक संख्या 1/7 1/7 ची गुणाकार व्यस्त संख्या 7 या दोन्हीची बेरीज बी 50/7 म्हणून 7 हे पण उत्तर बरोबर आहे. 1/7 हे पण उत्तर बरोबर आहे. ऑप्शन जर असे दिले कधी कधी चुकून, ऑप्शन क्रमांक 1 7, ऑप्शन क्रमांक 2 1/7, ऑप्शन क्रमांक 3 1 व 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही तर हे 3 नंबरचं ऑप्शन बरोबर. आणि 7 किंवा 1/7 पैकी एक जर ऑप्शन मध्ये दिलं तर 7 किंवा 1/7. एवढं काही करायची गरज नाही. हे फक्त तुमच्या माहितीस्तव की उत्तर कसं काढलं होतं मी. छेदातील जी संख्या असेल ते आपलं उत्तर असेल 7 किंवा याची अपोजिट संख्या गुणाकार संख्या 1/7 एवढं लक्षात ठेवायचं. त्या 12 भानगडी उभं तुम्हाला समजावं म्हणून करून दाखवल्या की मास्तर उत्तर कसं असं तुम्ही डायरेक्ट 7 घ्या म्हणल्यानं आम्ही कसं घ्यावं म्हणून ते व्हेरीफाय करून दाखवलं. बाकी काय नाही. बघा एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांच्यातील फरक 80/9
आहे तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती? बघा, तर ती संख्या कोणती? 80/9 आहे, छेदातलं 9 आपलं उत्तर किंवा 1/9 ऑप्शन मध्ये असेल तर उत्तर. बरोबर, याच्या पलीकडे काहीच नाही. छेदातला 9 बघायचा, उत्तर 9. एक नैसर्गिक संख्या, तिची गुणाकार व्यस्त संख्या, या दोन्हीची बेरीज 80/9 आहे. x गुणिले x, x चा वर्ग अधिक 1/x बरोबर 80/9. 9 इकडे आणला, 9x चा वर्ग अधिक 9 1 9. इकडे काय झालं, 80x. काय केलं, 9x चा वर्ग 80 इकडे घेतलं, वजा 80x अधिक 9 बरोबर 0. 9 9 81, गुणाकार 81 यावं आणि बेरीज 80 यावं. तर काय करायचं, 81 1 81, फक्त 81 वजा 1 घ्यावं लागते, सॉरी वजा 81 अधिक 1 घ्यावं लागते. मग मी इथं फोड केलं, 9x चा वर्ग वजा 81, सॉरी 80, 9 9 81, 81 आपल्याला बेरीज आणायचं आहे आणि वजा 80 आपलं काय आणायचंय, 80 9 9 81, 81 गुणाकार आणायचा आहे आणि 80 आपली बेरीज आणायची आहे. बरोबर, 80 आपली बेरीज आणायची आहे, पण वजा 80 आणायचे आहे आणि अधिक 9 9 81 अधिक 81 गुणाकार आणायचा आहे. अधिक 81 गुणाकार आणायचा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, वजा 81 अधिक 1 घेतलं तर एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार संख्या यांच्यातील फरक म्हणले, सॉरी यांच्यातील काय म्हणले, इथं बेरीज म्हणाय नाही, यांच्यातील फरक म्हणले. म्हणजे इथं काय येणार, फरक म्हणले की वजाचं चिन्ह, वजा. मग इथं काय येणार, वजा येणार. इथं चुकलं होतं, हा तेव्हा बेरीज म्हणलं होतं पहिल्या उदाहरणामध्ये, आता इथं फरक म्हणले. बघू, हा पहिल्या उदाहरणामध्ये बेरीज म्हणलं होतं का, हा बरोबर आहे, पहिल्या उदाहरणात बेरीज म्हणलं होतं, इथं फरक म्हणलंय. मग या दोन्हीतला फरक 80/9 9 इकडे घेतला, मग काय 9x चा वर्ग वजा 9 वजा 80x, नाही सॉरी हे बरोबर 80x. तर इथं काय केलं, 80x इकडे घेतलं, हे वजा 9 जशाच तसं राहिलं. म्हणजे वजा 81 आपला गुणाकार आणायचा आहे आणि बेरीज वजा 80 आणायची आहे. तर बरोबर आहे, वजा 81x अधिक 1x याची फोड केली. बघा, वजा 81x मधून प्लस 1 गेला, 80 उरतंय, कारण 81 मधून 1 गेला, मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला असतं. हे वजा 9 बरोबर 0 जशा असतं. आता मी काय करणार, इथं 9 आहे, इथं 9 9 81 आहे, 9x कॉमन घेतला, कंसामध्ये काय केलं, x वजा 9 उरलं. बघा, 9x कॉमन घेतला, इथं बी 9 9 81 निघतंय म्हणून दोन्हीतला आहे. इथला x इथला x, x वजा 9 ठेवून दिलं, इथं अधिक 1 कॉमन, इकडं काय उरल, x वजा 9 उरल. मग बघा, x वजा 9 उरलं. आता हे x वजा 9 बरोबर 0 जशाच तसा, आणि हा 9x अधिक 1 बरोबर 0 जशाच तसा. x बरोबर 9, एक किंमत आली, x बरोबर हा प्लस 1 बाजू बदलला, -1 होणार, आणि हा 9 काय होणार, इकडं गुणाकारातला भागाकारात जाणार. म्हणजे उत्तर काय येणार हो तुमचं, फरक म्हणल्यावर हा छेदातला 9 हे उत्तर येणार, किंवा -1/9 याची गुणाकार व्यस्त संख्या, फक्त फरक म्हणले, वजाबाकी म्हणले म्हणून दुसऱ्या व्यस्त संख्येला वजाचं चिन्ह द्यायचं. जर तुम्ही 1/9 घेतला तर इथं काय येणार, वजा 9 येणार. एक संख्या 1/9 घेतली तर दुसरी संख्या वजा 9, किंवा एक संख्या वजा 9 घेतली तर दुसरी काय येणार, अधिक 1/9 येणार. बघा, इथं फरक घेतलाय म्हणून तुमचं उत्तर. डोळे झाकायचे, छेद अशा उदाहरणामध्ये छेदात जी संख्या सांगितली 9 ते आपलं उत्तर. याच्यानंतर बघा, एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज. एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज किती आहे म्हणाले, 37/6 आहे म्हणाले, 37/6 आहे. तर ती संख्या कोणती, तर ती संख्या कोणती, 6. 6 अधिक गुणाकार व्यस्त संख्या 1/6, 6 6 36 आणि 1 37/6. काय हो, छेदात जी संख्या असेल ते आपलं उत्तर. एका पिशवीत काही चेंडू होते.
एका पिशवीत काही चेंडू होते, त्यापैकी 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व लाल, 20 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व काळे, 19 सोडून सर्व हिरवे चेंडू असतील तर एकूण चेंडू किती? बघा उदाहरणार्थ काय म्हणलं, एका पिशवीत काही चेंडू होते, त्यापैकी 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व लाल, 20 सोडून सर्व काळे, 19 सोडून सर्व हिरवे चेंडू असतील तर एकूण चेंडू किती म्हणलंय. बघा मित्रांनो, अशा उदाहरणामध्ये काय करायचं, एकूण चेंडू किती प्रकारचे होते, निळा, लाल, काळा आणि हिरवा 4 प्रकारचे होते. तर त्या काय करायचं, दिले पहिल्यांदा किती 12 सोडून दिले, नंतर किती 21 सोडून दिले, नंतर किती 20 सोडून दिले आणि नंतर किती 19 सोडून दिले, यांची बेरीज करून घ्यायची. 9 1 10 2 12 2 हाताला 1 6 1 7 72. तर काय करायचं, या 72 ला एकूण 4 कलरचे चेंडू आहेत, तर 4 मधून 1 वजा करून 3 न भागायचं. 3 2 6 1 उरला, 3 चौक 12, एकूण किती चेंडू होते तर 24 चेंडू. हे आपलं उत्तर बरोबर. मास्तर कसं, हे असं आम्हाला बरोबर नाही वाटलं, तुम्ही उगं काहीतरी म्हणाला, काहीतरी नाही, आता करून दाखवतो. बघा, एका पिशवीत काही चेंडू होते, समजा त्या पिशवीत एक्स चेंडू होते, बरोबर. त्यापैकी 12 सोडून, बघा 12 सोडून निळे किती आहेत, 12 सोडून एक्स वजा 12 निळे. लाल किती आहेत, लाल यापैकी या एक्स पैकी किती सोडून म्हणलंय, 21 सोडून सर्व लाल. बघा 20 सोडून सर्व काळे किती म्हणलंय, 20 सोडून एक्स मधून 20 गेले सर्व काळे. त्याच्यानंतर 19 सोडून सर्व हिरवे कसे म्हणलंय, एक्स मधून 19 सोडून. आणि हे निळे, लाल, काळे, हिरवे हे सगळे मिळून किती चेंडू आहेत, एक्स चेंडू आहेत. या चौघाची बेरीज किती होणार हो, एकूण चेंडू किती आहेत, एक्स. निळा, त्या एक्स चेंडू पैकी काही निळे, काही लाल, काही काळे, काही हिरवे आहेत. फक्त 8 काय दिले, त्या एक्स पैकी 12 सोडून निळे, 21 सोडून लाल, 20 सोडून काळे आणि 21 सोडून हिरवे. काय करायचं, 1 2 3 4 बेरीज करायची. 4 एक्स वजा 12 वजा 21 वजा 20 वजा 19, बेरीज किती आताच किती होत आहे, वजा 72 बरोबर एक्स. हे 4 एक्स, हा एक्स बाजू बदलला, इकडे आणला मायनस एक्स. आता काय केलं, हा 72 बाजू बदलून पलीकडे नेला, मायनस 72 चा प्लस 72 झाला. 4 एक्स मधून वजा एक्स गेलं, किती राहिलं, 3 एक्स बरोबर 72. एक्स बरोबर 72 हा गुणाकारातला 3 भागाकारात 3 न भागलं, 3 2 6 3 चौक 12. एक्स ची किंमत तुमचे समजलेले पहिल्यांदा एकूण चेंडू किती हो, तर 24 चेंडू. एका पिशवीत काही चेंडू होते, त्यापैकी 6 सोडून सर्व निळे, 6 सोडून सर्व निळे, 6 सोडून 6 सोडून सर्व लाल, 6 सोडून सर्व लाल, 8 सोडून सर्व काळे चेंडू होते, 8 सोडून सर्व काळे चेंडू, 8 सोडून सर्व काळे चेंडू असतील
तर एकूण चेंडू किती, तर एकूण चेंडू किती. बघा, एका पिशवीत काही चेंडू होते, त्यापैकी 6 सोडून सर्व निळे, 6 सोडून सर्व लाल, 8 सोडून सर्व काळे चेंडू असतील तर एकूण चेंडू किती. बरोबर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सोडवायचं कसं. बघा मित्रांनो, हे सोडवायचं कसं, तर पहिलं सांगितलेलं ज्यांची बेरीज करायची 6 6 12, 12 न 8 किती हो 20 भागिले 20 भागिले काय करायचं, एकूण चेंडू किती प्रकारचे आहेत, निळे, लाल आणि काळे 3 प्रकारचे आहेत. 3 मधून एक वजा करायचा 2, 2 न या 20 ला भागलं, तुमचं एकूण चेंडू किती असतील तर 10. बघा हे कसं सोडवायचं. त्या समजा एकूण चेंडू किती आहेत, x हे एकूण चेंडू आहेत. एकूण किती म्हणले, निळे किती म्हणले, निळे 6 सोडून, x मधून 6 सोडले निळे. लाल किती म्हणले, लाल x मधून 6 सोडून बाकी सर्व लाल म्हणले. काळे किती म्हणले, काळे x मधून 8 सोडून सर्व काळे. आणि 3 चेंडू म्हणजे आपण किती हो, एकूण चेंडू x मानले. 1 2 3 3x वजा 6 6 12 आणि 8 20 वजा 20 बरोबर x. 3x मधून हा वजा x इकडे आणला, -20 बाजू बदलले +20 झाले. 3x वजा x किती झालं, 2x बरोबर 20. x बरोबर 20 भागिले 2. x बरोबर काय आलं, एकूण चेंडू 10 आले तुमचे. एका प्राणी संग्रहालयात काही मोर व हरणे आहेत. त्यांची एकूण संख्या 50 असून, त्यांची एकूण संख्या 50 असून पायांची संख्या 144 आहे. तर त्यापैकी अनुक्रमे मोर व हरणे किती. मी अगोदर सुद्धा असं उदाहरण झालंय बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि मी तुम्हाला ह्याची एक सोपी ट्रिक सांगितली आहे. काय हो, मोर किती पाय असतात, 2 पाय असतात. मोर 2 पाय असतात आणि हरणाला किती पाय असतात, 4 पाय. तर 4 पायाचा प्राणी काढायचं, एकदम सोपं सूत्र सांगितलंय. 4 पायाचं म्हणजे हरण काढायचं, तर काय सांगितलंय सूत्र तुम्हाला, पायांची संख्या भागिले 2 वजा डोक्यांची संख्या. एवढं केलं की तुमच्या हरण भेटून जातात. डोक्यांची संख्या एवढं केलं, हरण भेटले, मग हरण भेटल्यावर मोर काढणं सोपंच. बघा पायांची संख्या किती दिली, 144 भागिले 2 वजा डोक्यांची संख्या किती दिली आहे, त्यांची एकूण संख्या किती म्हणले 50. त्यांची एकूण संख्या 50 म्हणजे डोके तेवढेच असणार, जेवढे 10 माणसं म्हणलं तर 10 डोके. तर 244 ला 50 न काय करा, भागा. 2 14 2 4 वजा 50, 72 मधून 50 गेले, किती उरले तुमचे 22. तर तुमचे हरण किती आले 22. एकूण 50 होते, 50 मधून 22 गेले, मोर किती येणार तुमचे 28 येणार. बघा 144 पाय, 28 ची दुप्पट किती 56 होणार. आणि 22 ची चौपट 4 पाय, 4 2 8, 4 2 8. या दोन्हीची बेरीज करा. बघा 144 होते, 8 आणि 6 14, 4 हाताला 1 8 आणि 1 5 13 आणि 1 14. म्हणजे तुमचे पाय बरोबर आले. म्हणजे तुमचं हरण 22 आणि मोर 28 हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. म्हणजे मोर तुमचे 22 आणि हरण किती निघाले 28 निघाले. हे एकदम सोपं आहे. काय करायचं बघा, 4 पायाचा प्राणी काढायचे फक्त. सूत्र आपल्याकडे कोणतं आहे, सोपं. कुठलाही 4 पायाच्या प्राण्यांची संख्या काढायची झाली, काय करायचं, लेग म्हणजे पायांची संख्या भागिले 2 वजा एच म्हणजे हेड डोकं. एल म्हणजे पाय किती दिलेत 144 भागिले 2 वजा डोके किती दिलेत 50. 144 ला 2 भागिले 72 वजा 50. तुमचं उत्तर आलं 22. 22 म्हणजे 4 पायाचं कोण असते त्याच उत्तर निघालं हरण 22. तर एकूण 50 मधून 22 हरण गेले, तर मोर तुमचे किती 28. समजलं, एकदम सोपी.
परीक्षेमध्ये जर हे आठवलं तर खूप छान, नाही आठवलं तर आपलं समीकरणात जातं. कसं समीकरण? मोर आणि हरणे, मोर एक्स हरणे वाय. काय म्हणाले? मोर व हरणे यांची संख्या आहे एक्स अधिक वाय, या दोन्हीची संख्या 50. हे झालं समीकरण 1. त्यांच्या पायाची संख्या, मोराला किती पाय असतात? 2 पाय म्हणून 2x, हरणाला 4 पाय म्हणून 4y. किती हो? 144 त्यांच्या पायांची संख्या. हे झालं दुसरं समीकरण. मग काय करायचं? तुम्हाला दोन्ही काढायचे, एक्स ची तरी चल समान करून घ्या किंवा वाय वायचं तरी चल समान करून घ्या. सहगुण कुठला तर एक समान करा. मग मी एक्सचा जर समान करायचं म्हणलं तर मला या समीकरण 1 ला कितीनं गुणावं लागेल? 2 न. मग मी समीकरण 1 ला 2 ने गुणून, 2 न गुणलं काय आलं? 2x अधिक या 2 न y ला गुणलं 2y, 50 दोन्ही 100. हे झालं समीकरण 3. मग मी काय करणार? मला x वजा करून टाकायचं, तर मी काय करणार हो? समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करून, मग समीकरण 2 मधून समीकरण 3 मला वजा करायचं, तर 2 मी लिहिलं, 2x अधिक 4y बरोबर 144. 100 किती? 44. हे समीकरण 3. 2x अधिक 2y बरोबर 100. वजा बाकी केली, वजा म्हणजे मग उरलं काय? 2x कटलं, 4y मधून 2y गेलं, किती उरलं? 2y उरलं, अधिक 144 मधून 100 गेले, उरले किती हो? 44. y बरोबर 44 भागिले 2, y बरोबर बेदोनी 4, बेदोनी 4. y म्हणजे तुमचं काय हो? हरण. हरण आले 22. मग हरण 22 आले, एकूण संख्या 50 आहे. 50 मधून 22 काढा, तुमचे 28 काय येतील? मोर येतील. मोर 28. जर नको वाटलं तर ही दिलेली y ची किंमत आलेली समीकरण 1 मध्ये ठेवा. y ची किंमत भेटली, x ची काढायची आहे. y बरोबर 22 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. मग ठेवा 1 मध्ये. x अधिक y ची किंमत 22 बरोबर 50. x बरोबर 50 प्लस 22, बाजू बदललं -22. x बरोबर 50 मधून 22 गेले, किती राहिले? 28. डन. बघा, एका शेतात काही गायी व गुराखी, काही गायी व गुराखी आहेत, गुराखी आहेत. त्यांची एकूण संख्या, त्यांची एकूण संख्या 26 असून, त्यांची एकूण संख्या 26 असून पायांची संख्या 96 आहे. पायांची संख्या 96 आहे. तर त्यापैकी अनुक्रमे गाई व गुराखी किती? बघा, गाईला पाय किती असतात? गाईला 4 पाय. गुराख्याला म्हणजे माणूसच गुराखी असतो 2 पाय. बरोबर. मग तुम्हाला 4 पायाचं काढायचं, तर 4 पायाचं कुठले काढायचं? l भागिले 2 वजा h हे सूत्र. l म्हणजे काय हो? लेग. लेग म्हणजे पायांची संख्या 96 भागिले 2 वजा h म्हणजे किती हो? 26. त्यांच्या एकूण संख्या 26 आहे, म्हणजे त्यांच्या डोक्यांची संख्या सुद्धा काय असणार? गाईच्या आणि माणसाच्या 26 असणार. काय करायचं? 96 मधून 96 ला 2 न भागायचं, 2 चोक 8, 2 8 16, 48 मधून हे 26 काढायचे. किती उरतात हो तुमचे? 22 उरतात. म्हणजे हे 22 आलेलं उत्तर तुमचं 4 पायाचा कोण आहे? तो गाई. तर गाई तुमच्या किती हो? 22. गाई 22 झाल्या. मग गुराखी किती? एकूण 26 होते. 26 मधून 22 गाई काढा, उरलेले 4 काय असणार तुमचे? गुराखी असणार. गुराखी. बघा पायांची संख्या बरोबर येते का? गाई 4 पायानं गुणा, माणसाला गुराख्याला 2 पायानं गुणा. 22 चोक 88 आणि 4 दोन्ही 8, 88 अधिक 8 96 येतंय. म्हणजे तुमचं आलेलं उत्तर बरोबर आहे. समीकरणानं काढायचं असलं समीकरणानं काढून बघा. ही एकदम सोपी स्टेप आहे, ही लक्षात राहू द्या.
नेहाने प्रश्न पत्रिकेतील 18 प्रश्न सोडवले. नेहाने प्रश्नपत्रिकेतील 18 प्रश्न सोडवले. बरोबर उत्तराबद्दल 5 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराबद्दल एक गुण कापला जातो. त्या परीक्षेत तिला एकूण 78 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले? तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले? बघा, एका प्रश्नपत्रिकेत 18 प्रश्न सोडविले. बरोबर उत्तराबद्दल 5 गुण, चुकीच्या उत्तराबद्दल 1 गुण. बघा, बरोबर उत्तराला मी x मानलो, चुकीच्या उत्तराला चुकीच्याला काय मानलं मी y. एकूण तिनं बरोबर आणि चूक मिळून x अधिक y, एकूण बरोबर आणि चूक मिळून किती हो? 18 प्रश्न सोडविले. एकूण किती? 18 प्रश्न सोडविले. बरोबर उत्तराला 5 गुण, म्हणजे बरोबर जर उत्तर आलं 5 गुण, चुकलं तर काय होणार? वजा. किती होणार? 1 गुण वजा होणार, म्हणजे 1 y. आणि तिला त्या परीक्षेत बरोबर येऊन चुकलेलं वजा होऊन किती हो? 78 गुण मिळाले. हे भेटलं समीकरण 1, हे भेटलं समीकरण 2. मग काय करा आता? यांची काय करून टाका, समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करा. मी बेरीज केली. का बेरीज केली? प्लस y मायनस y कटलं. 5x अधिक 1 6x बरोबर हे 8 आणि 8 16 ला 6 हातचा 1 7 आणि 1 8 आणि 1 9. x बरोबर 96 भागिले 6. x बरोबर 6 1 6 आणि 6 6 36. म्हणजे तिने किती प्रश्न बरोबर सोडवले? तर 16 प्रश्न बरोबर सोडवले आणि 2 प्रश्न कसे चुकीचे सोडवले. बघा, 16 पाच्या बरोबर आलेल्या ह्याला काय? बरोबर आलेल्या प्रश्नाला किती? 5 गुण. तर 16 पाच्या 80 गुण बरोबर. आणि चुकलेत किती तिचे? 2 चुकलेत. म्हणजे एका प्रश्न 1 चुकला तर 1 मार्क, 2 चुकले तर 2 मार्क कपात होणार. मग 80 मधून 2 वजा गेले, तिला किती हो? 78 मार्क पडले. करेक्ट. हे जर हे समजलं नसेल तर अजून एक बघा, दुसरी एकाची स्टेप. बरोबर आणि चूक. बरोबर जर x पकडले तर एकूण 18 प्रश्न आहेत. 18 मधून x गेले, बरोबर आलेले x गेले. 18 मधून हे बरोबर x वजा केले, काय राहतील? उरलेले चुकीचे राहतील. मग बघा, बरोबर म्हणजे 5x गुण भेटतात, वजा चुकीच्याला किती भेटतात हो? 18 गुण वजा होतात. चुकीच्याला एकच मार्क, 18 वजा x चुकीचे बरोबर. बरोबर मधून हे चुकीचे वजा झाल्याच्या नंतर तिला किती मार्क पडलेत? 78 मार्क पडले. 5x वजा 1 अधिक 18 म्हणजे वजा 18 वजा वजा अधिक x बरोबर 78. 5x अधिक x 6x हे 78, हे मायनस 18 बाजू बदललं, प्लस 18 झालं. 6x बरोबर 78 आणि 18 96. x बरोबर 96 भागिले 6. x बरोबर 6 1 6 6 6 36. बरोबर प्रश्न किती? तर बरोबर तिचे किती आले? 16. एकूण 18 मधून हे 16 गेले, चुकीचे किती हो? 2. समजलं मित्रांनो? कुठल्याही स्टेप न जा, उत्तर आपलं बरोबर येण्याशी आपल्याला मतलब आहे. दुसरी एक स्टेप सांगतो तुम्हाला. हे बरोबर बघा, हे बरोबर, हे चूक. एकूण बरोबर, एकूण प्रश्न किती आहेत? 18. 18 ला 18 बरोबर आले तर 18 पंचे 90 मार्क होतात. आणि 18 ला 18 चुकले तर किती होतात? 18 मार्क वजा होतात बरोबर. मग काय, तिला एकूण मार्क किती पडलेत? 78. इथं वजाचं चिन्ह द्यायचं. या 90 मधून 78 गेले. बघा, 90 मधून 78
वजा झाले, उरतील किती हो हे बघा. उरले किती, 90 मधून 78 गेले, उरले किती 12. -78 मधून -18 आणि -78 यांची बेरीज केली तर किती होते हो, -78 आणि -18 -96. हे दोन्ही मायनस आहेत मग बरोबर. मग बघा बरोबर प्रश्नाचे 5 गुण आणि चुकलेला 1 गुण दोन्ही मिळून किती 6. याला सुद्धा 6 ने भागायचं, याला सुद्धा 6 ने भागायचं. इथं मायनस प्लसचं काही घेणं नाही. 6 ने याला भागलं, 6 1 6 आणि 6 6 36, 16 आले तुमचे बरोबर. मग चूक किती येतात, साइन 2 12, 2 चूक. कळालं ही स्टेप, एकदम सोपी स्टेप आहे बघा. डबल एकदा सांगू काही, डबल एकदा सांगतो रिटर्न बघा. बरोबर चूक लिहायचं. बरोबर किती एकूण प्रश्न आहेत 18, बरोबरला 5 गुण, 18 पंचे 90, चुकीला 1 गुण आहे, 18 1 18, पण चूक म्हणले की वजा 18, दोन्ही मिळून किती 78. दोन्ही मिळून 78 पडले, त्याचं मायनस करायचं. 90 मधून 78 गेले किती हो 12 आणि -78 -18 किती हो -96. दोन्हीला 6 ने भागायचं. 6 ने का भागायचं, बरोबरचा 5 मार्क आणि चुकीचा 1 मार्क, हे दोन्ही मिळून 6 मार्क, म्हणून 6 ने भागलं. याला 6 ने भागलं, उत्तर आलं 16. याला 6 ने भागलं, उत्तर आलं 2. चूकच्या खाली 2 आले म्हणजे 2 चूक, बरोबरच्या खाली 16 आले म्हणजे बरोबर 16. समजलं. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1564 आहे. 1564 आहे. त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे. तर एकूण शिक्षकांची संख्या किती, एकूण शिक्षकांची संख्या किती. बघा एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या किती आहे म्हणले 1564 आहे म्हणले. आणि त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे म्हणले. 16 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक म्हणजे किती जण झाले हो 17 जण. बरोबर आहे. 16 विद्यार्थ्यामागे एक जण, 16चा एक गट आणि मास्तर एक त्याच्यात म्हणजे 17 जण झाले. मग 1564 मध्ये असे 17चे किती गट पडतील तेवढेच तुमचे काय असतील शिक्षक असतील. मग 17 ने या 1564 ला भागा. 17 53 बघा 17 53 3 उरले, 17 दोन्ही 34. तुमचे किती शिक्षक हो 92 शिक्षक. फक्त एवढं समजलं पाहिजे. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1564 आहे. त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक म्हणजे किती जण झाले 17 जणांचा एक गट झाला. तर 1564 मध्ये असे किती गट होतात 92 गट होतात. 92 गट म्हणजे 92 शिक्षक, कारण प्रत्येक गटाला एक शिक्षक दिलेला आहे. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे, तिघात मिळून एक
तिघात मिळून एक डाळीचे भांडे, तिघात मिळून एक डाळीचे भांडे, 5 जणात मिळून एक भाजीचे भांडे आणि 6 जणात मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे मिळून 108 भांडे पदार्थ मागवले. यामध्ये कोणताही पदार्थ जास्त झाला किंवा कमी पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते. बघा, मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे, तिघात मिळून एक डाळीचे भांडे, 5 जणात मिळून एक डाळीचे भांडे, 5 जणात मिळून एक भाजीचे भांडे आणि 6 जणात मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे मिळून 108 भांडे पदार्थ मागवले. यामध्ये कोणताही पदार्थ जास्त झाला नाही किंवा कमी पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते म्हणजे. बघा, मग काय हो, 2 मिळून एक भाताचं भांड कुठलं आहे आपल्याला माहित नाही. आपण समजा एक्स भांड समजा ते भांडे एक्स ते भांडे काय केलं आपण एक्स मानलं. तर एक्स हे भांड पहिल्यांदा किती जण होतो, दोघात मिळून आणले. ते कशाचं तरी असेल, त्याच्यात भात शिजतेल, वरण शिजतेल, काही शिजतेल, डाळ शिजतेल, पण पहिल्यांदा एक त्यानं डाळीचं म्हणून आणलंय भांड. पण किती जणांमध्ये आणलंय, दोघात आणले. तर दोघात समजा हे 10 ही संख्या 5 जणात, तर 5 न भागितलं तर प्रत्येकाला काय यावं लागेल, 5 दोन्ही 10, 2 भाग येतील. तसं काय केलं, या एक्स ला मी 2 न का भागलंय, त्या दोघांना मिळून एक भाताचं भांड आणलंय. म्हणजे दोघाचा अर्धा हिस्सा राहील त्याच्यात. मग कवा होईल अर्धा, मी 2 न त्याला भागल्यावर दोघात मिळून एक आणले म्हणून मी 2 न भागले, अधिक तिघात मिळून एक भांडच आणले, कशाचे असो, ते डाळीचं असो कशाचं असो, भांड कोणते असो आपण एक्स मानले. मग ते तिघात मिळून काय आणले, त्यानं डाळीचं भांड आणले. मग 5 जणात मिळून त्यानं कशाचं भांड आणले हो, 5 जणात मिळून भाजीचं भांड आणले. त्याच्यानंतर 6 जणात मिळून त्यानं कशाचं भांड आणले, श्रीखंडाचं भांड आणले. प्रत्येकानं दोघात मिळून एक पहिलं भाताचं आणलंय, तिघात मिळून डाळीचं आणलंय, 5 जणात मिळून भाजीचं आणलंय, 6 जणात मिळून श्रीखंडाचं आणलंय. पण आणलंय काय, भांड आपण काय मानलंय, एक्स मानले. मग प्रत्येकाचे भाग करण्यासाठी काय केलं, हे समजा पातेल आहे,
हे किती जणांनी आणले? 4 जणांनी. तर 1 2 3 4 4 जणांचा हिस्सा त्याच्यात करावा लागेल की नाही? मग या पूर्ण भांड्याला 4 जणांचा हिस्सा करावा लागेल, तर 4 न भागावं लागेल. की समजा हे भांड पूर्ण 16च आहे, 4 न भागितलं तर प्रत्येकाच्या हिश्श्याला 4 हिस्से येतील. तसंच प्रत्येकाचा हिस्सा काढलाय मी, म्हणजे दोघात मिळून 1, तिघात मिळून 1, पाचात मिळून 1, सहात मिळून 1, जस्तनं कशाचं, भाजीचं, भाताचं, डाळीचं, श्रीखंडाचं भांड आणले. पण एकूण मिळून याप्रमाणे मिळून त्याने या सगळ्यांनी मिळून किती भांडे आणले? तर 108 भांडे आणले. किती भांडे आणलेत? 108 भांडे आणलेत. तर आता काय करायचं, याचं कॅल्क्युलेशन करायचं. एक्स ची किंमत म्हणजे मेजवानीला उपस्थित किती कुटुंब होते, जेवढे भांडे आणलेत त्याचे जेवढे हिस्से काढलेत तेवढेच कुटुंब होते, म्हणून एक्स ची किंमत निघाली, म्हणजे आपलं उत्तर निघालं. मग असं करताना काय करा, ह्याचा तिरकस गुणाकार करून घ्या, किंवा तुम्हाला काय करायचंय, लसावी काढून करायचंय का करा. 2 3 5 6 चा लसावी किती येतो? 30 येतो. बघा इकडे काढून बघायचा लसावी. 2 3 5 6 2 3 या मूळ संख्या आहेत, काही घेणार नाही. मग 6 ला भाग किती न जातो? बघा 2 ने जातो, 3 ने जातो. पहिल्यांदा 2 न दिला, बेत्रिक 6, पुन्हा 3 न भाग जातो, 1 1 5 3 1 3. मग 2 बघा 3 2 6 आणि इकडं 6 5 हे 30. किती आलं? 30 आलं. म्हणून हे 30 तुमचा लसावी. मग या 2 न 30 ला कितीचा भाग जातो? 15 चा 15x अधिकचं चिन्ह जसं असते. 3 न 30 ला कितीचा भाग जातो? 10 चा 10x. 5 न 30 ला 6 चा 6x. 6 न 30 ला 5 चा 5x बरोबर 108. आता काय करायचं, या वरच्यांची बेरीज करायची. 15 10 25 25 आणि 6 31 31 आणि 5 किती हो? 37x. बघा 15 आणि 11, 15 आणि 11 सॉरी 37 नाही ना, हो 26 होते 26. 15 10 25 आणि 6 21 आणि 5 किती हो? 26x. डबल एकदा कॅल्क्युलेशन बघा. 15 आणि 10 25 25 आणि हे 6 आणि 5 11 पण सॉरी 15 चुकाले माझंच. 15 आणि 10 25 अधिक 11 5 आणि 1 7 2 आणि 1 3 36. हा सॉरी 36. कधी कधी होते असं, एकदम सोपं बी चुकतंय. कोणी देव नाही इथं, प्रत्येकाचं चुकत असतंय. तुम्हाला मास्तरचं का चुकलंय, थोडंसं माइंड दुसरीकडे विचार करू लागले की असं साधी बेरीज सुद्धा चुकते. मग हे 108 हे 30 गुणाकारात भागाकारातले इकडे कुठे गेले हो? गुणाकारात गेले. मग मी इथं लिहितो बघा, हे x बरोबर हे 108 गुणिले 30 हे 36 जे इथं गुणाकारात आहे ते भागाकारात गेले. मग 6 6 36 6 5 30 6 न पुन्हा याला भाग 6 1 6 6 7 42 6 8 48 आणि 18 5 90. x ची किंमत किती आली? 90 आली. 90 म्हणजे एकूण मेजवानीला किती कुटुंब उपस्थित होते? तर 90 कुटुंब उपस्थित होते. 90. उत्तर बरोबर आहे की नाही त्याचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय. बघा पहिल्यांदा 90 भागिले दोघात मिळून 1 आणले, पुन्हा 90 भागिले तिघात मिळून, अधिक 90 भागिले किती जण आहेत? 5 मिळून, अधिक 90 भागिले किती जण आहेत? मध्ये 6 जण मिळून. यांची बेरीज 108 आली, म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आलं. 45 अधिक 3 न 3 त्रिक 9 30 अधिक 5 न 5 1 5 5 8 40 अधिक 6 न 6 1 6 आणि 6 5 30. 45 आणि 30 40 आणि 30 70 75 75 हे 18 अधिक हे 15 75 80 90 90 अधिक हे 18 90 आणि हे 18 किती हो? 108 आलं तुमचं उत्तर. यांची बेरीज 108 आली, म्हणजे विषय संपला. तुमचं 90 हे उत्तर अगदी बरोबर आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही असं जर ऑप्शन होऊन गेला तरी एकदम सोपं, असं जर सुधरत नसलं तर. सगळ्यात महत्वाचं आहे, कुठल्याही अशा उदाहरणामध्ये लांबलचक उदाहरण दिसलं की मांडणी जमलं, ज्याला मांडणी जमली त्याला सगळं जमलं. जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा
3 ने लहान, जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली, जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्ये इतकी असेल तर त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा. बघा काय, जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा, एक संख्या माहित नाही मी एक्स मानली, या संख्येच्या दुपटीपेक्षा दुप्पट केली, 3 ने लहान, या संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा, त्याच संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक आहे. मग पुढचं बघू, 2 ने अधिक आहे तर त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या, आधी याची x ची किंमत काढू, म्हणजे ती संख्या काढू. 2x, काय केलं मी, हे -3, हे +2 बाजू बदललं, -2 आलं, हे 3x, हे 2x तिकडं नेलं, -2x झालं, -3 -2 5, 3x मधून 2x गेलं, उरला काय x ची किंमत तुमची काय आली, -5, म्हणजे ती संख्या काय हो, -5 आहे. तर काय म्हणाले, असणाऱ्या संख्येची असेल तर या संख्येच्या -5च्या त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा, याच्या 5 पटीपेक्षा 5 ने लहान म्हणजे -5 असलेली संख्या कोणती. 5 5 25, -25 -5, -25 -5 किती होते, -30. मायनसच राहते आणि 25 आणि 5 30 राहते. बेरीज आणि वजाबाकीमध्ये मायनसच होते. गुणाकार आधी भागाकार मध्ये मायनस प्लस होते. तर विद्यार्थी मित्रांनो, संख्या हा चॅप्टर इथं आज आपला संपलेला आहे. संख्या चॅप्टर वरचं प्रत्येक स्टेप वरचं उदाहरण मी तुम्हाला घेतलेलं आहे. कुठलंच असं उदाहरण सोडलं नाही की जेणेकरून तुम्हाला राहिलं असं वाटावं. तर इथं आपला आज संख्या चॅप्टर संपला असला तरी आपलं मेन बेसिक म्हणजे स्पर्धा परीक्षेचं अपूर्णांक या चॅप्टर मध्ये असतं. संख्या चॅप्टर मध्ये बेसिक आहे, पण काय संख्येची माहिती होणे किंवा त्या संख्येवर कसे उदाहरणं पडणे किंवा शाब्दिक उदाहरणं कसे पडणे या सर्वावर संख्या चॅप्टर असतो. पण सगळ्यात महत्वाचा आपला अपूर्णांक चॅप्टर आहे आणि याच्यानंतर आपण अपूर्णांक चॅप्टर पाहणार आहोत. तर जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, संख्या चॅप्टर आज आपला इथं संपलेला आहे. तर आपण काय करू, उद्यापासून अपूर्णांक चॅप्टर बघू. तुम्ही हे सर्व संख्या चॅप्टरचे भाग पहा, त्यानंतरच अपूर्णांक चॅप्टर मी अपलोड केल्यानंतर पहा. जय हिंद मित्रांनो, इथं आपण थांबू.